मराठा समाजातील महिलांबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मनमाडमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध व्यक्त करत मनमाड पोलीस ठाणे आणि मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली। दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या भाषणात किंवा व्हिडिओमध्ये मराठा समाजातील मुली व महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या वक्तव्यामुळे समाजातील महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। त्यानंतर मनमाड पोलीस ठाणे आणि मंडळ अधिकारी मनमाड यांना निवेदन देण्यात आले। संबंधित वक्तव्याची सत्यता तपासून व्हिडिओ, ऑडिओ, सोशल मीडिया पोस्ट आणि डिजिटल पुराव्यांची चौकशी करावी, तसेच कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी मयूर बोरसे, राजा करकाळे, नाना शिंदे, कांतीलाल येणारे, बबलू पाटील, डॉक्टर सुहास जाधव, हेमंत गवळे, सुनील हांडगे, ललित रसाळ, अनिल पगार, विनय आहेर, सुधीर पाटील, छोटू पाटील, दिनेश पाटकर, हर्षल पाटील, चंद्रकांत परब, राजेश धोंडगे, रतन निकम, नाना गवते, मंगेश पगार, जनार्दन देवरे, दीपाली शिंदे, मनोज सोनवणे, सागर आहेर, परेश छोटू राऊत, ज्योतिताई पाटील, सविताताई पगार, शशिकांत परांडे, दीपा परांडे, कैलास निकम, विष्णू चव्हाण, भीमराज लोखंडे, गोकुळ झालटे, वैभव झालटे, नितीन शिंदे, सागर मोरे, विनायक कदम, बाळू निकम, स्वराज देशमुख, विकास देशमुख, मयूर शेळके, आदित्य जाधव यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज हे त्यांचं राज्य असून त्यांनी एवढं घडवलेलं जे महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात जर असं होत असेल तर आज स्त्री कुठे सुरक्षित आहे आणि घराघरात स्त्री असते। त्या वाघमाऱ्यांनी असं स्टेटमेंट देऊन त्यांच्या घरच्यांनाच त्यांनी त्रासदायक विधान दिलेलं आहे। माझ्याकडनं चुकीचं विधान जाणार नाही, पण ही मराठा समाजातील आणि ओबीसी समाजातील तेढ वाढवण्यासाठी त्यांना कोणीतरी भडकवलेलं आहे। पण ते सुशिक्षित असतील तर त्यांनी असं वातावरण तयार करायला नको होतं। याचा निषेध आम्ही करतो आणि याच्यावर गव्हर्नमेंटनी त्यांच्यावर कारवाई करावी। परत असं काही होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी ही नम्र विनंती।